सर्वांना नमस्कार. आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन अंतर्गत एक नवीन आणि आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी आहे. या अभियानाअंतर्गत राज्यामध्ये लवकरच नवीन अंगणवाडी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा संपूर्ण GR आज आपण पाहणार आहोत. पहा, PM जनमन योजना जी आहे ही जी आता लागू केलेली आहे, हे जे अभियान आहे या अंतर्गत राज्यामध्ये जवळपास 70 नवीन अंगणवाडी सुरू करण्यात येणार आहेत. हा संपूर्ण GR आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो संपूर्ण GR काय आहे, कोणत्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू केले जाणार आहेत, किती अंगणवाडी केंद्र सुरू केले जाणार आहेत, ही आज संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर मला आशा आहे तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करतील. तर आता आपण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांनी एकदा या व्हिडिओला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण आता GRचं वाचन करणार आहोत आणि GR समजून घेऊया. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू मान्यता देण्याबाबतचा हा संपूर्ण GR आहे. दिनांक 5 मार्च 2024. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग. या संदर्भात काही आपल्याला संदर्भीय पत्र यापूर्वी मिळालेले आहेत. ते या ठिकाणी त्यांचे नंबर, ते केव्हा दिनांक मिळालेले आहेत ते दिलेले आहेत. आपण आता संपूर्ण GR पाहणार आहोत. प्रस्तावना. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन अंतर्गत देशामध्ये PVTG हॅबिटेशन पर्टिक्युलर व्हॅनरेबल ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबतचा केंद्र शासनाने दिनांक 14/12/2023 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय मागास भाग आहे, ट्रायबल एरिया आहे, अशा ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे आहेत. त्या संदर्भात केंद्रानं एक 14/12/2023 पत्र पाठविलं होतं. त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरता आवर्ती स्वरूपाचा खर्च, मानधन, प्रशासकीय खर्च, पोषण आहार, अंगणवाडी भाडे, गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 अंतर्गत व राज्य हिशाकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे. या ज्या अंगणवाडी केंद्र सुरू होणार आहेत त्या केंद्राचा संपूर्ण खर्च, यामध्ये मानधन असेल, अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीसचे, त्यानंतर प्रशासकीय खर्च असेल, पोषण आहार असेल, अंगणवाडी भाडे असेल किंवा विद्यार्थ्यांचा गणवेश असेल, या संपूर्ण बाबतचं केंद्राने शासनाला कळविलं होतं. तसेच PM जनमन कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी बांधकामाकरता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये 12 लाख प्रमाणे 100% निधी केंद्र हिश्श्यातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रान्वये कळविले आहे. म्हणजे हे जे 14/12/2023 जे पत्र आलेलं आहे त्यानुसार केंद्र शासन असं मार्गदर्शन करत आहे की जे अंगणवाडी केंद्र बांधण्यात येणार आहे त्या केंद्रासाठी जो 12 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे तो संपूर्ण खर्च हा केंद्र शासनाच्या हिश्श्यातून देण्यात येणार आहे. त्यानंतर 2, केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 2 येथील पत्रान्वये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक 4 येथील 12/1/2024 रोजीच्या आदेशान्वये राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन अंतर्गत 70 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. या अभियानाअंतर्गत राज्यामध्ये जवळपास 70 अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन अंतर्गत 70 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. या ज्या केंद्र शासनाने जे पत्र पाठवलं होतं, जी काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा या आयुक्तालयाला जी काही
आपली योजना तयार केली आहे त्यानुसार आपणाला 70 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली दिसून येत आहे आणि लवकरच हे 70 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास येणार आहेत. त्याच संदर्भाचा शासन निर्णय आज आपल्याकडे आलेला आहे. तो शासन निर्णय आपण समजून घेऊया. शासन निर्णय: प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन अंतर्गत राज्यातील PVTG हॅबिटेशन पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप म्हणजे अतिशय मागास जो भाग आहे या क्षेत्रामध्ये राज्यात नवीन 27 अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारे नवीन 70 अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 2 वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेले अंगणवाडी केंद्र नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी. त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्राकरता विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. बघा, जे काही आपल्याला अंगणवाडी केंद्र 70 सुरू करायचे आहेत त्या संदर्भात काही निकष दिलेले आहेत. ते निकष काय आहेत आपण समजून घेऊया. प्रथम आहे मानधन. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन अंतर्गत राज्यातील PVTG हॅबिटेशन पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये 70 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्याप्रमाणे या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी 1 प्रमाणे पदभरती करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी. म्हणजे जर आता अंगणवाडी सुरू करायची असेल तर त्या अंगणवाडीसाठी एक अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस देखील लागणार आहे. त्याची देखील भरती लवकरच करण्यात येणार आहे, जी काही शासकीय नियमानुसार केली जाते. त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनाकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा. म्हणजे ही जर पदभरती केल्यानंतर अंगणवाडी व अंगणवाडी मदतनीस यांची जर आपण भरती करणार आहोत, त्यांचा जो मानधनाचा खर्च येतो तो आत्तापर्यंत ज्या प्रकारे देण्यात येतो, केंद्राचा जो काही हिस्सा असेल, राज्याचा जे काही हिस्सा असेल त्याप्रमाणेच देण्यात येणार आहे. म्हणजे लवकरच आपणाला या अंगणवाडी केंद्रामध्ये नवीन भरती करण्यात देखील येणार आहे. ही देखील आनंदाची बातमी आपल्याला यातून समजून येते. 2 इतर बाबी: प्रस्तुत 70 अंगणवाडी केंद्राकरता पूरक पोषण आहार, प्रशासकीय खर्च, गणवेश, साडी, अंगणवाडी भाडे, PSC किट, मेडिसिन किट इत्यादी बाबीकरता केंद्र शासनाने विहित केलेल्या केंद्र व राज्य शिष्याप्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखाशीर्षाखाली भागवण्यात यावा. म्हणजे जे काही अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीचा प्रशासकीय खर्च असेल, पोषण आहाराचा खर्च असेल, गणवेश असतील, अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या साडी, अंगणवाडी भाडे, PSC किट असेल, मेडिसिन किट, ह्या जो काही खर्च येतो तो केंद्र शासनाचा जो काही हिस्सा असेल, राज्य शासनाचा जो काही हिस्सा असेल त्याप्रमाणे देण्यात येणार आहे. आता अंगणवाडी बांधकाम हे खूप महत्त्वाचं आहे. PM जनमन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरता प्रति अंगणवाडी 12 लक्ष प्रमाणे 100% निधी केंद्र हिस्सामधून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने लेखाशीर्ष कार्यान्वित करण्यात येत असून केंद्र हिस्साची तरतूद प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे तरतूद संबंधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे ह्या अंगणवाडी ज्या नवीन आपण तयार करणार आहात किंवा नवीन अंगणवाडी निर्माण होणार आहेत त्यांचा संपूर्ण बांधकाम खर्च केंद्र शासन आपल्या मार्फत करणार आहे आणि त्यासाठी प्रति अंगणवाडी जवळपास 12 लाख रुपये खर्च येणार आहे. तो 100% निधी हा केंद्र हिस्सातून मिळणार आहे. सदर तरतुदीमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे अंगणवाडी बांधकामाविषयी कारवाई करून त्याप्रमाणे खर्च भागवण्यात यावा. अशा प्रकारे अंगणवाडी बांधकाम असेल, त्यानंतर इतर बाबी असतील किंवा मानधन असेल, याबाबतची कशी कारवाई करायची या संबंधी संपूर्ण माहिती या GR मध्ये दिलेली आहे. 3 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तसेच हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साशंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. आज आपण हा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देणारा संपूर्ण GR आपण पाहिला आहे. आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच राज्यामध्ये
नवीन 70 अंगणवाडी केंद्र सुरू होणार आहेत. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आणि ही माहिती नक्कीच आवडली असेल. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.